मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे राजपुतांचे प्रमुख राजे होते. स्वाभाविकच त्यांच्या उच्च स्थानाबद्दल त्यांच्या शेजारीच असणारा कनौज येथील जयचंद राठोड हा असूया बाळगून होता. इसवी सन 1191 साली स्थानेश्वरजवळ तराइन येथे पृथ्वीराज आणि महम्मद यांच्या फौजेचे घनघोर युद्ध झाले. त्यावेळेला जयचंद सोडून अनेक राजपूत राजांनी पृथ्वीराज चव्हाणांना मदत केली. या लढाईमध्ये महम्मद पराभूत होऊन जखमी अवस्थेत पृथ्वीराजाच्या हाती सापडला. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी उदार मनाने त्याला जीवदान दिले. महम्मद मात्र हा पराभव विसरला नाही. त्याने दुसऱ्याच वर्षी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती स्वारी केली. तराईंच्या मैदानावरच पुन्हा घनघोर लढाई झाली. जयचंदने पुन्हा गद्दारी केली आणि या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव होऊन महम्मदच्या हाती ते सापडले. महम्मदने मात्र मागचे उपकार विसरून पृथ्वीराज चव्हाण यांना ठार केले. इसवी सन 1192 पृथ्वीराजा पराभव हा समस्त राजपूत सरदारांचा पराभव होता. आता राजपुतांना एकत्र करू शकणारा एकही प्रभावी व्यक्तिमत्वाचा नेता उत्तर हिंदुस्थानामध्ये झाला नाही. जयचंद राठोडचे मात्र हे गद्दारीचे प्रतीक आजही जयचंद म्हणूनच उत्तरेत ओळखले जाते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.